नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण शिष्यवृत्ती परीक्षा, TET परीक्षा, पोलीस भरती परीक्षा आणि यासारख्या सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहोत आणि मराठी व्याकरण या विषयातील वेगवेगळ्या प्रकारचे घटक आपण पाहणार आहोत आणि त्यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे अनुनासिके आणि अनुस्वार हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की शब्द दिला जातो आणि तो अनुस्वार जो आहे आलेला तो कोणत्या अनुनासिकासाठी आलेला आहे हे ओळखा असं प्रश्न आलेला असतो. तर अनुनासिके कोणती ती तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे क वर्गातील अनुनासिका आहे न, च वर्गातील य, ट वर्गातील न, त वर्गातील न, प वर्गातील म. ही पाच ङ, य, न, न, म ही पाच अनुनासिके आहेत आणि ही अनुनासिके बऱ्याच वेळा वाक्यामध्ये किंवा शब्दामध्ये येताना अनुस्वाराच्या स्वरूपात येतात. ती कशी आणि कुठे येतात तेच आपल्याला आता शिकायचं आहे. तर कंकण हा शब्द आहे. या कंकणमधील जो अनुस्वार आलेला आहे तो कोणत्या अनुनासिकासाठी आलेला आहे ते ओळखायचं आहे. मग आता क वर अनुस्वार आहे आणि त्याच्या पुढील अक्षर पाहायचं क. म्हणजे ज्याच्या डोक्यावर अनुस्वार आहे त्याच्या पुढील अक्षर पाहायचं क. मग क वर्गातील अनुनासिक कोणता आहे? क, ख, ग, घ, ङ आहे. म्हणून या ठिकाणी जो अनुस्वार आलेला आहे तो ङ या अनुनासिकासाठी आलेला आहे. आता कुंचला हा शब्द आहे आणि क वर अनुस्वार आलेला आहे आणि क नंतर अक्षर जे आहे ते च आहे. मग च वर्गातील अनुनासिक आपण पाहायचं. च, च, ज, ज, य. य हे अनुनासिक आहे. म्हणून क च्या डोक्यावर जो अनुस्वार आहे तो य या अनुनासिकासाठी आलेला आहे. आता अंडे या अंडेवरील अ वर अनुस्वार आलेला आहे तो कोणत्या अनुनासिकासाठी आलेला आहे तो आपण पाहूया. तर अ नंतर ड आहे. म्हणजे ट, ठ, ड, ढ, न, न, न बाणातलं न आहे ना, त्या न साठी हा अ वर आलेला अनुस्वार आहे तो आलेला आहे. म्हणजेच अंडे हा शब्द असा लिहिला तरी ते चुकीचे म्हणता येत नाही. तसेच हा कुंचला, कुंचला, तसंच कंकण. आता दंत पहा. दंत द वर अनुस्वार आहे आणि द च्या पुढे त आहे. म्हणजे त वर्गातील अनुनासिक पाहायचं. त वर्गातील अनुनासिक आहे न. मग या ठिकाणी दंत व मधील द वर जो अनुस्वार आलेला आहे तो न या अनुनासिकासाठी आलेला आहे. तो शब्द असा लिहिला कुणी तर ते चुकीचा मानता येणार नाही. आता संप आहे. आता संप मधील स वर अनुस्वार आहे आणि स नंतर येणारा अक्षर आहे ते प आहे. म्हणजे प वर्गातील आपण अनुनासिक पाहायचं. प वर्गातील अनुनासिक आहे म. म्हणजे सम. इथं उच्चार होतो पहा. सम प म्हणजे म हे या अनुस्वारासाठी आलेलं आहे. म्हणजेच हा शब्द संप असा आहे. तो आपण अनुस्वाराच्या स्वरूपात संप असं लिहितो. आता ही झाले जर एखाद्या शब्दाच्या अक्षराच्या डोक्यावर अनुस्वार असेल आणि त्याच्या पुढील अक्षर हे पंचम वर्गातील कोणतेही असेल. पंचम वर्गातील म्हणजे क, च, ट, त, प या वर्गातील कोणतेही असेल तरच हा आता ही सांगितलेली जी 5 उदाहरणे आहेत ते त्याला लागू पडतात. म्हणजे या ठिकाणी क वर्गातील आहे, हे च वर्गातील आहे, ते ट वर्गातील आहे, त वर्गातील आहे आणि प वर्गातील अक्षर अनुस्वार असलेल्या अक्षराच्या पुढे आलेला आहे. पण बऱ्याच वेळा पंचम वर्गातील कोणतेही अक्षर न येता
य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ यापैकी कोणतेही अक्षर येतं, त्यावेळी तो अनुस्वार कोणत्या अक्षरासाठी आलेला आहे किंवा कोणत्या अनुनासिकासाठी आलेला आहे ते आता आपण पाहूया. आता या ठिकाणी पाहायचं संयम. मग आता हा अनुस्वार अनुनासिकासाठी आलेला आहे का, तर नाही. का नाही, तर त्याच्या पुढील अक्षर हे पंचम वर्गातील नाही. मग कोणत्या अक्षरासाठी आलेला आहे, याचा उच्चार पाहिला तर हा शब्द असा आहे संयम असा शब्द मूळ होता, त्याचा उच्चार नाकात व्हायला लागला म्हणून याचा लोप झाला आणि संयम असा शब्द तयार झाला. आता संलग्न हा शब्द जो आहे तोही तसाच आहे. ल आणि ग्न असा शब्द आहे संलग्न. आता संलग्न असं आपण म्हणत नाही, संलग्न म्हणजे सचा उच्चार नाकात करतो, म्हणजेच हे जे ल आहे त्याचं अनुस्वार रूपांतर झालं आणि संलग्न झालं, म्हणजेच हा अनुस्वार ल साठी आलेला आहे. आता सिंह म्हणायचं नाही, सिंह म्हणायचं. म्हणजे सिंह हा मूळ शब्द जो आहे तो असा आहे सिंह असा आहे सिंह. आता सिंह म्हणतो का, आपण नाही म्हणत, सिंह म्हणतो. म्हणजे याचा अर्थ वचा उच्चार नाकात करतो आणि ते या ठिकाणी अनुस्वाराच्या स्वरूपात व आलेलं आहे. सिंह म्हणजेच सिंह या शब्दातील स वर आलेला अनुस्वार आहे तो व या व्यंजनासाठी आलेला आहे. हंस. हंस हा शब्द सुद्धा असाच आहे. हंस म्हणजे व अर्ध त्या सला जोडलेला आहे. आता हा हंस हंस असा तर आपण म्हणत नाही, हंस असा उच्चार करू लागलो आपण, म्हणजे भाषेमध्ये बदल झाला आणि तो बदल स्वीकारताना वचा उच्चार आहे तो अनुनासिकाच्या स्वरूपात झाला. म्हणजे हंस या शब्दातील ह वर आलेला जो अनुस्वार आहे तो व या व्यंजनासाठी आलेला आहे, हे लक्षात ठेवा. तसंच कंस. कंस असा आहे ते कंस. आता कंस असं म्हणतो का, नाही म्हणत, पण कंस असं म्हणतो. म्हणजेच हा अनुस्वार जो आलेला आहे तो व या व्यंजनासाठी आलेला आहे. वचा उच्चार लोप होतो आणि तो नाकात होतो म्हणून कंस असं म्हणतो आपण. संशय हा शब्द सुद्धा असाच आहे संशय. आता या ठिकाणी वचा उच्चार नाकात झाला आणि तो अनुस्वाराच्या स्वरूपात आला संशय. म्हणजे हा जो अनुस्वार आलेला आहे तो व या व्यंजनासाठी आलेला आहे. आता संज्ञा. संज्ञा संज्ञा असा शब्द आहे तो, त्याचं रूपांतर असं झालं संज्ञा. म्हणजेच व नाकात उच्चारू लागलो म्हणजे सच्या डोक्यावर अनुस्वार आला, तो व साठी आलेला आहे. अशा प्रकारे कोणत्याही शब्दाच्या अक्षरावर आलेला अनुस्वार तो अनुस्वार अनुनासिकांसाठी आहे की अन्य कोणत्या अक्षरासाठी आहे, व्यंजनासाठी आहे, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. निश्चितपणे तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहाल त्यावेळी तुम्हाला कोणतेही अनुनासिक कोणत्या अनुस्वारासाठी आलेला आहे हे तुम्ही निश्चित ओळखाल अशी आशा आहे. निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.